सलगरे गावातील वादळी नुकसान झालेल्या गुरूच्या मदतीला मित्र गावकरी धावले. उघड्याला पडलेला संसार उभा करण्यासाठी 1 लाखाची मदत करून सर्वांसमोर आदर्श ठेवला. मिरज पूर्व भागात वादळी मोठं नुकसान झालेलं आहे. सोसाट्याच्या वाऱ्याने घराचे पत्रे उडून गेल्याने अनेकांचे संसार उघडे पडले, तर शेतीमालाचे अतोनात नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या कुटुंबाची पाहणी करून अनेक नेत्यांनी शासनाकडून आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देऊन फोटोबाजी केली, पण या सर्व आश्वासनाला फाटा देऊन सलगरे गावातील गुरु कांबळे यांच्या मित्रांनी शासनाच्या आर्थिक मदतीची वाट न पाहता तडक गावातून 1 लाख रुपये, 3,000 रुपये, 700 रुपयाची मदत गोळा करून आपल्या मित्राला दिली. सलगरे गावातील गुरु कांबळे यांचे 13 तारखेला झालेल्या वादळी वाऱ्याने घराचे नुकसान झाले. घराचे पत्रे उडून गेल्याने संसार उघड्यावर पडला. आपल्या वर्गमित्राचा संसार उघडा पडल्याचं पाहून गप्प बसतील ते मित्र कसले. सगळ्या मित्रांनी एकत्र येऊन गुरु कांबळे याला आर्थिक मदत करण्याचा निश्चय केला. त्याला गावकऱ्यांनी ही साथ देऊन तब्बल 1,03,700 रुपये आर्थिक मदत गोळा केली. ही मदत गुरु कांबळे याला सुपूर्द करून तुझ्या कोणत्याही अडचणीत आम्ही खंबीरपणे उभे आहोत हा विश्वास दिला. शासनाच्या आर्थिक मदतीची वाट न पाहता संकटात मित्रानेच मित्राच्या मदतीला धावलं पाहिजे, हा संदेश सलगरे गावातील मित्रांनी दिला आहे. गुरुराज कांबळे हा आमचा वर्गमित्र. 13 तारखेला जे वादळी वारा पाऊस झाला त्यामध्ये त्याच्या घराचं छत पूर्णपणे उडून गेलं आणि घरामध्ये पाणी वगैरे आर्थिक नुकसान भरपूर झालेलं होतं. त्याला जेव्हा आम्ही भेटायला आलो त्यावेळी बघितलं तर खूप वाईट दयनीय अवस्था होती. गुरुराज हा आमचा वर्गमित्र आहे आणि त्यानं पूर्ण हालाकीतनं पूर्ण स्वतःच्या जीवावर राबून पोरगा निर्व्यसन्या कष्टानं त्यानं घर बांधलेलं, ते सगळं आम्ही बघितलेलं. त्यांचं आत्ताच 1-1.5 वर्षापूर्वी लग्न झालं आहे. त्याला आता 15 दिवसापूर्वी मुलगी झाल्या. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला आम्ही, आमच्या सगळ्या मित्रांनी विचार केला आणि आम्ही पहिल्यांदा ठरवलं सर्वांनी की आपण 25,000ची आर्थिक मदत करायची. असं म्हणत सगळ्यांनी पैसे गोळा केले तर जवळजवळ आमचे 27-28 रुपये झाले. आमचे मित्र समाजसेवक माणिकदादा आवळेकर त्यांनी 10,000 रुपये दिले. 10,000 रुपये दिल्यावर आम्ही सर्वांनी ठरवलं की बाबा आपण आता 51,000 रुपयाची मदत करायची. मग आम्ही थोडं करत 57,000 रुपये गोळा झाल्यानंतर आम्ही आप्पांना भेटलो. आप्पांनी पण भरीव मदत केली. मदत आप्पांनी केल्यानंतर आम्ही ठरवलं की आता 75,000 रुपये द्यायचं. तशा पोस्ट सगळ्यांनी टाकल्या, सगळ्यांनी स्टेटस ठेवले. एखाद्यानं मनावर घेतलं, एखाद्या चांगलं काम सगळ्यांनी मनावर घेतलं तर त्याचं 100% सगळीजण मदत करतात. आणि जवळजवळ 75चं टार्गेट आमचं जवळजवळ 1,03,700 रुपये आज सकाळपर्यंत गोळा झाले व गुरुराजला आम्ही ते आज दिले सुद्धा. आणि माझी एक कळकळीची सर्वांना विनंती आहे, आता त्याचं काम चालू झालेलं आहे, आपल्याकडे जेवढी काय मदत होईल त्यांनी गुरुराजला करावं एवढी साधून मला सर्वांना विनंती करतो. 13 मे 2026 सायंकाळी 4 वाजता जे वादळी वारं झालं त्या वादळी वाऱ्याच्या उस्मानी संकटामुळं आमच्या मागासवर्गीय समाजातील गुरु जितेंद्र कांबळे या कष्टाळू कुटुंबातील जे कष्टातून घरकुल उभा केलेलं होतं त्या घरकुलाचं अतोनात नुकसान झालं. अक्षरशः त्या रात्रीपासून हे कुटुंब उघड्यावरती पडलेलं होतं. आणखीन दयनीय अवस्था झालेली असताना गुरु कांबळेचे सर्व सहकारी म्हणजे सचिन बाळगा असतील, सुहास कोंडले सर असतील, त्यानंतर सर्वच सहकाऱ्यांचं मी काय नाव घेऊ शकत नाही, पण सर्व सहकार्याने एक माणुसकीचं नवरा त्यांनी केलं. प्रसाद आज जवळजवळ 1,03,000 रुपये मदत आमच्या कुटुंबाला केलेली आहे, गुरुच्या कुटुंबाला केली आहे. त्यामुळं अजून कुठंतरी माणुसकी ही जिवंत आहे. आणखी अशाच पद्धतीनं पुढील कालावधीत सुद्धा ह्या सर्व सहकार्याने असं त्यांची युनिटी टिकवून ठेवावी, जेणेकरून आजच्या या स्पर्धेच्या धावत्या युगामध्ये माणुसकी लोप पावत चालली असताना आणि एका मागासवर्गीय कुटुंबाला त्यांनी आम्हाला एवढी मोठी मदत केली. त्यामुळे मी माझ्या बौद्ध समाजाच्या वतीनं मी सर्व या मित्रपरिवारांचं मी आभार मानतो. आणखीन परत एकदा त्यांचं मी मदत केल्याबद्दल आम्ही त्यांचं ऋणी आहोत असं मी आज इथं सांगू इच्छितो. आम्ही तर ठेवलेले. सलगर गावामध्ये 13 तारखेला सायंकाळी वादळी वाऱ्यानं सलगर आणि आसपासच्या सगळ्याच गावामधून एक फार मोठं वादळी वारं निर्माण झालं आणि या वादळी वाऱ्यामध्ये सलगर किंबहुना मिरज पूर्व भागामधल्या सर्वच माणसांचं, घरांचं
त्याचबरोबर झाडांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. आणि सलगर गावामध्ये या ठिकाणी गुरु कांबळे, जितेंद्र कांबळे यांच्या कुटुंबाचं सगळ्यात जास्त नुकसान या कुटुंबाचं झालेलं आहे. फार कष्टाळू कुटुंब आहे. कष्टामधून नुकतंच त्यांनी घर बांधलं होतं आणि या घराचं सगळंच पत्र जवळजवळ इथून 300-400 फुटावरती जाऊन पत्र, अंगल, सगळा सांगाडा जाऊन बाहेर पडला. अशा अनेक जणांचं नुकसान झालेलं आहे. पण सगळ्यात जास्त नुकसान या कुटुंबाचं झालं. या गुरु कांबळे आणि त्यांची जे काही सहकारी आहेत, सचिन कांबळे, सचिन निंबाळकर, त्याचबरोबर राहुल जाधव, सागर आटपाडकर, सुहास कोल्हे सर, अरुण कांबळे सर, बरीचशी त्यांचे जे काही जेवढी सहकार्य आहेत या सगळ्या सहकार्याने नुकतंच जाऊन तुझं नुकसान झालं हे न म्हणता कुठंतरी 2 रुपये गोळा करून त्यांना, त्या कुटुंबाला आधार देण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी सगळ्या त्यांच्या युवकांना, सहकार्यांना आव्हान केलं आणि बघता बघता 1,03,700 रुपये या ठिकाणी रक्कम गोळा झाली आणि ती रक्कम आता नुकतीच त्यांना दिलेली आहे. आणि हा फार मोठा आधार या रकमेमधून त्यांना मिळाला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सलगरे.